हॅलो एव्हरीबडी, एसके कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. SYBCom कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग या विषयाचे आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स, थेरी लेक्चर्स या चॅनलवर पाहिलेले आहेत. आज या व्हिडिओमध्ये थर्ड सेमिस्टरसाठी म्हणजे SYBComला तुम्हाला जो स्पेशल सब्जेक्ट आहे कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग, विद्यार्थी याला कॉस्टिंग असं म्हणतात. सेमिस्टरसाठी या सब्जेक्टचे MCQ काय असू शकतात याचा एक छोटासा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. या चॅनलवर अकाउंटिंग, कॉस्टिंग तसेच इतर वर्गाचे टॅक्सेशन, मॅथ्स व्हिडिओ अवेलेबल आहेत. तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही हे व्हिडिओ शेअर करा. चला सुरू करूया. कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग MCQ. SK कॉमर्स क्लासेस संगमनेर, SYBCom सेमिस्टर थर्ड, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत ज्यामध्ये आपण टॉपिक पाहणार आहोत बेसिक ऑफ कॉस्ट अकाउंटिंग, एलिमेंट ऑफ कॉस्ट अँड कॉस्ट शीट आणि परचेस प्रोसिजर. या टॉपिकचे MCQ काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नानंतर थोडा वेळ दिला जाईल. त्या वेळामध्ये तुम्हाला तुमचा आन्सर गेस करायचा आहे. त्यानंतर लगेच मी आन्सर शो करणार आहे. जे विद्यार्थी लाईव्ह व्हिडिओ पाहतात त्यांनी लाईव्ह चॅटमध्ये आन्सर मला सबमिट करायचा आहे आणि स्वतःचं इव्हॅल्युएशन आपण स्वतःच करायचं आहे. या पद्धतीमुळे ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि ज्यांचा अभ्यास झालेला नसेल त्यांना थोडाफार दिलासा मिळतो. चला सुरू करूया. Question number first. Dash dash is the price paid for something. Your options are costing, cost, cost accounting, cost accountancy. Price paid for something म्हणजे काय? Yes. ज्यांना उत्तर सांगायचं असेल त्यांनी क्वेश्चन नंबर 1 आणि ऑप्शन जो काही आहे तो लाईव्ह चॅट मध्ये टाकायचा आहे. Yes. Here option B is correct answer, that is cost. Cost is the price paid for something according to Oxford Dictionary. आपण पाहिलेला आहे. Second question. Dash dash is the process, technique and procedure of ascertaining म्हणजेच finding the cost. Options आहे costing, cost, cost accounting आणि cost accountancy. पहा तेच ऑप्शन आहे. या खालीलपैकी कोणतंही प्रोसेस, टेक्निक आणि प्रोसिजर आहे कॉस्टिंगची, कॉस्ट असर्टेन करण्याची. यस, गुड आन्सर हियर. कॉस्टिंग इज प्रोसेस, टेक्निक अँड प्रोसिजर म्हणजे ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट. डॅश डॅश इज द प्रोसेस ऑफ अकाउंटिंग फॉर कॉस्ट. अकाउंटिंग फॉर कॉस्ट. पहा कॉस्टिंग, कॉस्ट, कॉस्ट अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटन्सी तेच पर्याय आहेत. मित्रांनो, तुम्ही पहिला टॉपिक जर शिकला असेल बेसिक ऑफ कॉस्ट, यामध्ये कॉस्ट, कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटन्सी याच्या डेफिनेशन्स याच्यावर निश्चित एक प्रश्न असणार म्हणून मी सर्व प्रश्न टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा अकाउंटिंग फॉर कॉस्ट. यस, गुड आन्सर. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर, कॉस्ट अकाउंटिंग. नेक्स्ट क्वेश्चन. Dash dash is the application of costing and cost accounting principles, methods and techniques. Application आहे पहा. काय ऑप्शन आहे? कॉस्टिंग, कॉस्ट, कॉस्ट अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटन्सी. यस, सर्वात मोठी कन्सेप्ट आहे जिच्यापासून कॉस्टिंगची बिगिनिंग होते, सुरुवात होते म्हणजे कॉस्ट अकाउंटन्सी. ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर हियर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया.
व्हॉट इज द बेसिक कन्सेप्ट ऑफ कॉस्ट कन्सेप्ट? पर्याय काय आहे? टॅक्स कंप्लायन्स, प्रॉफिट अनालिसिस, कॉस्ट असर्टेनमेंट, फायनान्शियल ऑडिट. खालीलपैकी कोणती बेसिक कन्सेप्ट आहे कॉस्ट कन्सेप्टची? येस, व्हेरी गुड. कॉस्ट असर्टेनमेंट, दॅट इज ऑप्शन सी, करेक्ट आन्सर. ओके. बऱ्याच वेळेला काय होतं, ज्या वेळेला आपण एमसीक्यू या पद्धतीची प्रश्नपत्रिका ऑनलाईन पाहतो त्यावेळेला उत्तर येत असून सुद्धा बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना अर्थ समजत नाही, बऱ्याच विद्यार्थ्यांना सगळे ऑप्शन सारखेच वाटतात. मित्रांनो, विचार करायचा शांततेने, अतिशय काळजीपूर्वक जर विचार केला तर निश्चित उत्तर मिळतं. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. द स्कोप ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इन्क्लूड डॅश 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 अँड डॅश डॅश. 3 पर्याय आहेत पहा. टॅक्स प्लॅनिंग, टॅक्स अकाउंटिंग, टॅक्सचं तर काही नाहीये स्कोप मध्ये. प्रेझेंट अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, क्रिएशन ऑफ पॉलिसी, डे टू डे ऑपरेशन. ओके. कॉस्ट असर्टेनमेंट, कॉस्ट प्रेझेंटेशन अँड कॉस्ट कंट्रोल. ओके. नन ऑफ द अबव. ओके. मला वाटतं पर्याय बी आणि सी यापैकी कोणता तरी पर्याय असायला पाहिजे. टॅक्स प्लॅनिंग तर नाही आणि नन ऑफ द अबव नाही, बी आणि सी. बघूया, बरेच विद्यार्थ्यांनी बी आन्सर दिलेला आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी सी आन्सर गेस केलेला आहे. व्हॉट इज द राईट आन्सर हियर? येस, कॉस्ट असर्टेनमेंट. ओके, ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश हेल्प्स इन प्राइस फिक्सेशन. प्राइस फिक्सेशन साठी कोण मदत करतो? सिंपल. फायनान्शियल अकाउंटिंग, टॅक्स अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग. येस मित्रांनो, प्राइस फिक्सेशन इज one of the best feature of cost accounting. Okay, that is answer D. Option D is answer. Clear? Okay, next question बघूया. In how many ways cost classification can be done? कॉस्ट क्लासिफिकेशन किती पद्धतीने करता येतं? 2, 3, मेनी का एक? कॉस्ट क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट एलिमेंट वाइज, फंक्शन वाइज, बिहेवियर वाइज भरपूर प्रकार आहेत पहा. काय ऑप्शन असेल इथे? येस, व्हेरी गुड. मेनी, सेव्हरल हा सुद्धा पर्याय असू शकतो. मेनी वे आर देअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डायरेक्ट एक्सपेन्सेस आर ऑल्सो नोन ॲज. डायरेक्ट एक्सपेन्सला काय म्हणतात? सन्ड्री एक्सपेन्स म्हणतात, चार्जेबल एक्सपेन्स, मेजर एक्सपेन्स का ओव्हरहेड एक्सपेन्स? काय कन्सेप्ट आहे पहा, डायरेक्ट एक्सपेन्स कशाला म्हणतात? येस, व्हेरी गुड. ऑल चार्जेबल एक्सपेन्सेस आर ऑल्सो नोन ॲज डायरेक्ट एक्सपेन्सेस. सो राईट आन्सर हियर ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट आयटम इज नॉट इन्क्लुडेड इन कॉस्ट अकाउंटिंग? व्हॉट आयटम, विच आयटम असू शकतो. ओके, कोणता कॉस्ट अकाउंटिंग मध्ये येत नाही? प्रोडक्ट कॉस्टिंग, कंट्रोलिंग, प्रॉफिट शेअरिंग आणि प्लॅनिंग. या खालीलपैकी कोणता आयटम कॉस्ट अकाउंटिंग मध्ये नसतो? येस, प्रोडक्ट कॉस्टिंग तर असतं, कंट्रोलिंग असतं. कंट्रोलिंग कॉस्ट अकाउंटिंगचा उद्देशच तो आहे. प्लॅनिंग शिवाय कॉस्ट होऊ शकत नाही. येस, राईट आन्सर हियर. प्रॉफिट शेअरिंग इज नॉट अ पार्ट ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. गुड आन्सर, ऑप्शन सी करेक्ट आन्सर. नेक्स्ट पहा. व्हॉट टाइप ऑफ कॉस्टिंग यूज बाय टॉय मॅन्युफॅक्चरिंग कंपनी? टॉय म्हणजे खेळणी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी कोणत्या प्रकारचं कॉस्टिंग अडॉप्ट करते? आता कॉस्टिंगच्या जे मेथड्स आहेत त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. कदाचित तुमच्या सिलेबस मध्ये अजूनपर्यंत शिकवलं गेलेलं नसेल. प्रोसेस कॉस्टिंग, सर्व्हिस कॉस्टिंग, बॅच कॉस्टिंग का मल्टिपल कॉस्टिंग? टॉयज, खेळणी तयार कंपनी कोणत्या प्रकारचं कॉस्टिंग मेथड अडॉप्ट करते? येस, बॅच कॉस्टिंग, दॅट इज ऑप्शन सी. गुड आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन.
कॉस्ट युनिट ऑफ शुगर इंडस्ट्री इज. साखर कारखाना, शुगर फॅक्टरी, त्याच्यामध्ये कॉस्ट युनिट काय असतं? मित्रांनो तुम्ही पाहिलं आहे कॉस्ट युनिट आणि कॉस्ट सेंटर अशा दोन कन्सेप्ट आहेत आणि या कन्सेप्ट वरती आधारित आपल्याला प्रत्येक कॉस्ट सेंटर साठी वेगवेगळं कॉस्ट युनिट असतं. तर या ठिकाणी शुगर फॅक्टरीसाठी कोणतं कॉस्ट युनिट वापरलं जातं? पर टन, पर केजी, पर लिटर का पर मीटर? आता लिटर आणि मीटर याचा तर संबंध शुगरशी येणार नाही. यस, केजी अँड पर टन असू शकतं. मग फॅक्टरी आहे, करा विचार. यस, व्हेरी गुड. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर, पर टन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. विच कॉस्ट इज इनकर्ड इवन इफ द कंपनी इज क्लोज? कंपनी क्लोज जरी असेल तरी सुद्धा कोणती कॉस्ट चार्जेबल होतच असते? पर्याय पाहूया आपण. संक कॉस्ट, शटडाऊन कॉस्ट, हिस्टॉरिकल कॉस्ट आणि इम्पुटेड कॉस्ट. बघा बऱ्याच मित्रांना या कॉस्टच्या डेफिनेशन्स आणि त्याची मिनिंग माहिती आहेत का नाही हा मोठा चर्चेचा विषय असेल. संक कॉस्ट म्हणजे काय, शटडाऊन कॉस्ट म्हणजे काय, हिस्टॉरिकल कॉस्ट म्हणजे काय, बरेच ओव्हरहेडचे प्रकार आहेत, हे तुम्हाला समजले पाहिजे. ठीक आहे. Yes, very good answer. Shutdown cost, option B is correct answer here. The total of direct material, direct labor and direct expense is called direct material, labor and direct expense. बघा तुम्ही ज्या वेळेला कॉस्ट शीट बनवलं असेल किंवा कॉस्ट शीट बनवायला शिकले असाल त्यावेळेला तुम्ही नक्कीच ही गोष्ट समजून घेतली असेल का डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस याच्या टोटल ऍग्रिगेट याला काय म्हणतात. त्यानंतर मग त्यामध्ये ओव्हरहेड्स मिळवले जातात. ओव्हरहेड्सचे पुन्हा प्रकार असतात. फॅक्टरी, ऑफिस, सेलिंग, डिस्ट्रीब्युशन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ओके, नंतर पाहूया. याचं उत्तर पहा. डायरेक्ट कॉस्ट म्हणतात, ओव्हरहेड्स म्हणतात, टोटल कॉस्ट म्हणतात का कॉस्ट ऑफ प्रोडक्शन? त्या तिघांच्या बेरजेला सर त्याला तर प्राइम कॉस्ट म्हणतात. प्राइम कॉस्ट ऑप्शनच नाही आहे. प्राइम कॉस्टला समानार्थी शब्द कोणता आहे इथे? यस, व्हेरी गुड. ऑप्शन ए, दॅट इज डायरेक्ट कॉस्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. वेअर हाऊस रेंट इज अ पार्ट ऑफ डॅश डॅश कॉस्ट. वेअर हाऊस म्हणजे गोडाऊन. गोडाऊन रेंट हे कोणत्या कॉस्टचा पार्ट आहे? डिस्ट्रीब्युशन, प्रोडक्शन, फॅक्टरी का प्राइम कॉस्ट? वेअर हाऊस म्हणजे गोडाऊन. गोडाऊनचा संबंध डिस्ट्रीब्युशनशी असतो म्हणजे ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर हियर. यस, लक्षात असू द्या. गोडाऊन, डिस्ट्रीब्युशन, वितरण. ओके. टेंडर मीन्स, टेंडरचा अर्थ काय आहे? एस्टिमेशन ऑफ कॉस्ट का एस्टिमेशन ऑफ सेलिंग प्राइस का एस्टिमेशन ऑफ प्रॉफिट का एस्टिमेशन ऑफ युनिट्स? टेंडर आणि कोटेशन तुम्ही शिकला असाल. जर माहित नसेल तर माझ्या चॅनलवर टेंडर आणि कोटेशन याचा डिफरन्सचा व्हिडिओ अवेलेबल आहे, तुम्ही तो पाहू शकता. येस, गुड आन्सर. एस्टिमेशन ऑफ सेलिंग प्राइस इज टेंडर म्हणजे ऑप्शन बी इज आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश इज द ओल्डेस्ट ब्रँच ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंगच्या ज्या काही पद्धती आहेत, ज्या काही ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये सर्वात जुनी ब्रँच कोणती आहे पहा. कॉस्ट अकाउंटिंग का फायनान्शियल अकाउंटिंग, टॅक्स अकाउंटिंग का मॅनेजमेंट अकाउंटिंग? सगळ्यात बिगिनिंग, सगळ्यात जुनं व्हर्जन कोणतं अकाउंटिंगचं? येस, व्हेरी गुड. ऑप्शन बी, फायनान्शियल अकाउंटिंग. आणि तुम्हाला माहिती आहे बिकॉज ऑफ लिमिटेशन्स ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग the new accounting system is originated, that is cost accounting, and at the end management accounting is very essential to the management for taking various decisions. ओके, तो भाग नंतरचा. आपण फायनान्शियल अकाउंटिंग हे उत्तर आहे इथे. नेक्स्ट क्वेश्चन.
डॅश डॅश इन्क्लुड्स फायनान्शियल अँड कॉस्ट अकाउंटिंग, टॅक्स प्लॅनिंग अँड टॅक्स अकाउंटिंग. त्याच्यामध्ये फायनान्शियल कॉस्ट अकाउंटिंग असतं, टॅक्स प्लॅनिंग पण असतं, टॅक्स अकाउंटिंग पण असतं. हे कशामध्ये असतं? कॉस्ट अकाउंटिंग मध्ये, फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये, टॅक्स अकाउंटिंग मध्ये का मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये? पुन्हा तेच वरचे पर्याय खाली आलेत पहा. आता मात्र फायनान्शियल अकाउंटिंग उत्तर येणार नाही. येस, व्हेरी गुड. फायनान्शियल आणि कॉस्ट दोन्हीही असतं आणि मी जस्ट अगोदरच तुम्हाला सांगितलं मॅनेजमेंटला फार उपयोगी असतं. येस, व्हेरी गुड. ऑप्शन डी मॅनेजमेंट अकाउंटिंग इज आन्सर हियर. Indirect material scrap is adjusted along with indirect material scrap कशामध्ये ऍडजस्ट केलं जातं? प्रोडक्शन कॉस्ट, प्राइम कॉस्ट, लेबर कॉस्ट का फॅक्टरी कॉस्ट? मटेरियलचे दोन प्रकार असतात, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. लेबरचेही दोन प्रकार असतात आणि एक्सपेन्सचे सुद्धा दोन प्रकार असतात. त्यामध्ये जो मटेरियलचा इनडायरेक्ट मटेरियल आहे आणि तो स्क्रॅप झाला, तो कोणत्या कॉस्ट मध्ये ऍडजस्ट केला जातो? मटेरियल आहे म्हणजे ऑब्विसली त्याचं रिलेशन फॅक्टरीशी येणार. काय आन्सर आहे पहा? ऑप्शन डी. यस, व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश रिप्रेझेंट दॅट क्वांटिटी ऑफ मटेरियल विच इज नॉर्मली ऑर्डर्ड व्हेन मटेरियल रिच ऑर्डरिंग लेवल. क्वांटिटी म्हणजे तुम्ही ज्या वेळेला तुमच्याकडचा मटेरियल स्टॉक संपतो, कमी होतो, त्यावेळेला तुम्ही त्या मटेरियलची ऑर्डर केली पाहिजे. त्याला कोणती ऑर्डर म्हणतात? असा क्वेश्चन आहे. पर्याय पाहूया आपण. स्टॉक लेवल, डेंजर लेवल, रिऑर्डर लेवल का कॉस्ट ऑफ होल्डिंग? रिऑर्डर क्वांटिटी आहे, रिऑर्डर लेवल नाही. त्यालाच रिऑर्डर क्वांटिटी. इकॉनॉमिक ऑर्डरिंग क्वांटिटी शिकला असेल तुम्ही, EOQ. म्हणजे अशी क्वांटिटी जी निश्चित केली जाते ज्यामध्ये आपले खर्चही मॅनेज झाले पाहिजे आणि वेस्टेजही झाला नाही पाहिजे. ओके, म्हणजे काय रिप्रेझेंट करतं का जेवढं मटेरियल तुम्ही ऑर्डर करता त्याला काय म्हणतात? येस, गुड आन्सर हियर. ऑप्शन सी reordering quantity. Next question. Goods received note is prepared by the. Goods received note, माल मिळाला त्याची नोट कोण बनवतं? परचेस डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट, अकाउंट डिपार्टमेंट का स्टोअर डिपार्टमेंट? यस, माल ताब्यात मिळाला त्याची नोट गुड्स रिसिव्ड नोट. गुड्स रिक्विजिशन नोट ही असते, मटेरियल इन्स्पेक्शन नोटही असते, डेबिट नोट असते, क्रेडिट नोट असते, वेगवेगळे डॉक्युमेंट्स आहेत. तर माल ताब्यात मिळाला ही नोट कोण बनवतं? यस, व्हेरी गुड. स्टोअर डिपार्टमेंट ज्याच्या ताब्यात माल येतो, म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर हियर. ओके, नेक्स्ट. At dash level, normal issues are stopped and material are issued for important jobs only. Option minimum level, maximum level, danger level, average level. पण तुम्ही लेवल शिकला असाल तर त्यावर आधारित हा प्रश्न आहे. कोणती अशी लेवल आहे ज्यामध्ये तुम्ही मटेरियल इश्यू करायचं स्टॉप करता, देण्याचं वाटप स्टॉप करता, फक्त अर्जंट असेल, इम्पॉर्टंट असेल, स्पेशल असेल तरच जॉबसाठी, त्या जॉबसाठी मटेरियल दिलं जातं. येस, व्हेरी गुड. बरेच जण मिनिमम लेवल आणि डेंजर लेवल यामध्ये कन्फ्युजन करतायत. बघूया ऑप्शन काय आहे, ए का सी? डेंजर लेवल, ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. An item of cost that is direct for one business may be dash dash for another business. पाहूया पर्याय. इम्पॉर्टंट, इनडायरेक्ट, बेसिक का डायरेक्ट? एका डिपार्टमेंटला, एका बिझनेसला जो डायरेक्ट मटेरियल असतं ते दुसऱ्या डिपार्टमेंटला किंवा दुसऱ्या बिझनेसला इनडायरेक्ट असू शकतं.
म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. येस. The total of indirect material, indirect labor and indirect expenses is called as. पहा मगाशी डायरेक्ट झाला तर इनडायरेक्ट आहे. सगळ्या इनडायरेक्टला काय म्हणतात? डायरेक्ट कॉस्ट म्हणतात का ओव्हरहेड, टोटल कॉस्ट का कॉस्ट ऑफ प्रोडक्शन? काय म्हटलं जातं? इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. येस, व्हेरी गुड. ओव्हरहेड्स, ऑप्शन बी करेक्ट आन्सर हियर. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. कॉस्ट अकाउंटिंग डिस्क्लोज. कॉस्ट अकाउंटिंग काय शो करतो? फायनान्शियल पोझिशन, प्रॉफिट और लॉस ऑफ अ प्रोडक्ट, जॉब और सर्व्हिस, इफेक्ट अँड इम्पॅक्ट ऑफ कॉस्ट ऑन बिझनेस. का नन ऑफ दिस? नन ऑफ दिस तर नाही. फायनान्शियल पोझिशन कॉस्ट अकाउंटिंग सांगत नाही, ते फायनान्शियल अकाउंटिंग सांगतं. म्हणजे ऑप्शन बी आणि सी यामध्ये कन्फ्युजन आहे. काय वाटतं? एस, बी, नाही सी, बी. मित्रांनो, या ठिकाणी प्रॉफिट लॉस ऑफ अ प्रोडक्ट, कॉस्ट अकाउंटिंगचा कोणतेही जॉब असेल, कोणतीही सर्व्हिस असेल, त्यामधला प्रॉफिट लॉस असर्टेन करणं हे डिस्क्लोज करण्याचं काम असतं. म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट. Dash is a quantitative unit of product or services or time in relation to which cost are ascertained or express. पर्याय पाहूया आपण. कॉस्ट सेंटर, ओव्हरहेड, कॉस्ट कंट्रोल आणि कॉस्ट युनिट. क्वांटिटेटिव्ह युनिट आहे कॉस्ट युनिट. काय असतं? कोणतीही गोष्ट मोजण्यासाठी आपण जे एकक वापरतो त्याला युनिट म्हणतात. मग इथं युनिट, कॉस्ट युनिट म्हणजे सर्व्हिस और टाइम इन रिलेशन विच कॉस्ट इज असर्टेन और एक्सप्रेस. ज्याच्यासाठी कॉस्ट असर्टेन करायची त्याला कॉस्ट युनिट म्हटलं जातं. म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर हियर. ओके, आणि कॉस्ट सेंटर म्हणजे लोकेशन असतं, पर्सन असतं. पहा, बघूया आपण, असेल तो प्रश्न सुद्धा. लोकेशन, पर्सन और आयटम ऑफ इक्विपमेंट और ग्रुप ऑफ दिस फॉर विच कॉस्ट मे बी असर्टेन. जस्ट आता सांगितलं तुम्हाला. लोकेशन, पर्सन असेल तर काय आन्सर असेल? कॉस्ट युनिट, कॉस्ट सेंटर, कॉस्ट शीट का ओव्हरहेड्स. व्हेरी गुड. ऑप्शन बी कॉस्ट सेंटर इज करेक्ट आन्सर हियर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कॅन्टीन इज द एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश कॉस्ट सेंटर. कॅन्टीन, कंपनीमध्ये जे कॅन्टीन असते, जे फूड सर्व्हिंग करते, ते कोणत्या डिपार्टमेंटचं कोणतं कॉस्ट सेंटर आहे? पहा, पर्सनल, ऑपरेशन, प्रोसेस का सर्व्हिस. काय वाटतं याचं उत्तर तुम्हाला? कॅन्टीन पर्सनल आहे, ऑपरेशन आहे, प्रोसेस आहे का सर्व्हिस आहे? तर मग कंपनीमध्ये जे एम्प्लॉई असतात त्यांच्यासाठी जी फॅसिलिटी दिली जाते, कॅन्टीन फॅसिलिटी, दॅट इज अ सर्व्हिस कॉस्ट सेंटर ऑफ दॅट कंपनी. होया, इट्स गुड आन्सर. सर्व्हिस दिली जाते तिथे, म्हणून सर्व्हिस कॉस्ट सेंटर मध्ये जाईल. कॉस्ट सेंटरचे जे प्रकार आहे, पर्सनल, इम्पर्सनल, ऑपरेशनल. ठीक आहे, तुम्ही त्याचे एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल वरून लगेच त्याची आयडिया येते नेमकं कोणत्या प्रकारचं सेंटर असेल. नेक्स्ट क्वेश्चन. कॉस्ट अकाउंटिंग इज बेस्ड ऑन डॅश डॅश फिगर. बऱ्याच वेळा आलेला प्रश्न आहे हा. ऑप्शन वरून याचा आन्सर गेस करायचंय. कॉस्ट अकाउंटिंग कोणत्या याच्यावर बेस असतो? पहा, ऍक्च्युअल फिगर्स, एस्टिमेटेड फिगर्स, हिस्टोरिकल फिगर्स का नन ऑफ दिस. इट्स हिस्टोरिकल तर नाही, ऍक्च्युअल मध्ये कॉस्टिंगचा संबंधच नाही. म्हणजे ऑप्शन बी एस्टिमेटेड फिगर किंवा बऱ्याच वेळेला समराइज्ड फिगर्स असाही ऑप्शन दिलेला असतो. एस्टिमेटेड फिगर इज आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. कॉस्ट अकाउंटिंग प्रोव्हाइड्स डाटा फॉर मॅनेजरियल डॅश डॅश. होऊया, डिसिजन मेकिंग, रिक्रुटमेंट,
रिट्रेचमेंट आणि इनक्रीज सेल्स. कॉस्ट अकाउंटिंग मॅनेजमेंटला मॅनेजरियल म्हणजे मॅनेजमेंटसाठी जो डाटा प्रोव्हाइड करतो तो कशासाठी करतो? डिसिजन मेकिंग साठी. म्हणजे ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. बरेच विद्यार्थ्यांचं गेस बरोबर आहे. ऑप्शन ए. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश इज अ पोस्ट मॉर्टम ऑफ पास्ट कॉस्ट. जुन्या हिस्टोरिकल कॉस्ट त्यांचा पोस्टमार्टम म्हणजे काय? फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग का बोथ ए अँड बी? फायनान्शियल आणि कॉस्ट दोघं पण पोस्टमार्टम आहे. पहा काय ऑप्शन वाटतं तुम्हाला? येस, तुम्ही जर लिमिटेशन्स ऑफ कॉस्ट फायनान्शियल अकाउंटिंग शिकला असेल, वाचलेले असेल, तर तुम्हाला डेफिनेट आन्सर येईल. व्हेरी गुड. ऑप्शन ए फायनान्शियल अकाउंटिंग इज आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश is the science, art and practice of cost accountant. पर्याय पाहूया. कॉस्ट अकाउंटिंग, कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटन्सी आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग. सायन्स, आर्ट अँड प्रॅक्टिस म्हणजे ही सगळ्यात ब्रॉडेस्ट ब्रँच आहे, कन्सेप्ट आहे. जिथं कॉस्टिंगची सुरुवात होते त्याच्या अगोदर कॉस्ट अकाउंटन्सी इज अ बेस फॉर ऑल. ओके, इट इज अ सायन्स. म्हणजे ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर हियर, कॉस्ट अकाउंटन्सी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. इन ऑटोमोबाईल डॅश डॅश कॉस्टिंग इज यूज. ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये कोणत्या प्रकारचं कॉस्टिंग यूज केलं जातं? प्रोसेस, बॅच, सर्व्हिस आणि मल्टिपल. हे कॉस्टिंगचे जे मेथड्स आहेत पहा. येस, ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये बॅच कॉस्टिंग वापरलं जातं. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर हियर. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल किंवा तुम्हाला जर खरंच अभ्यास होतोय असं वाटत असेल, हा व्हिडिओ वारंवार पहा. तुमचा निश्चित अभ्यास होईल. एकदा बघितल्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा गेस करा आन्सर, डबल अभ्यास होईल. आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये नक्की टाका, काहीतरी सांगा. आणि दुसरी गोष्ट, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. तुम्हाला जो कोणता पॉइंट, जो कोणता टॉपिक समजत नसेल त्याबद्दल मला तुम्ही कमेंट मध्ये सांगितलं तरी चालेल. मी त्यावरती चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्यावरती एक लाईक नक्की करा. पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. डॅश डॅश इज नॉट the scope of cost accountancy. Not a scope. Tax planning, cost control, ascertaining cost आणि cost accounting. कॉस्ट अकाउंटन्सीचा कोणता स्कोप नाही. कॉस्ट अकाउंटन्सीचा टॅक्स प्लॅनिंगशी काहीच संबंध नाही. म्हणजे काय आन्सर असणार? येस, व्हेरी गुड. ऑप्शन ए टॅक्स प्लॅनिंग. नेक्स्ट क्वेश्चन. प्राइम कॉस्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज. येस, मला वाटतं अगोदर कोणत्या तरी एका प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस तिघांच्या बेरजेला प्राइम कॉस्ट म्हणतात. परंतु त्याला पर्यायी शब्द काय आहे? बघूया ऑप्शन. ओव्हरहेड, वर्क कॉस्ट, डायरेक्ट कॉस्ट का टोटल कॉस्ट? काय म्हणतात? व्हेरी गुड. डायरेक्ट कॉस्ट. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. प्राइम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड्स इज इक्वल टू डॅश डॅश. कॉस्ट शीट तुम्ही बनवलेला असेल, प्राइम कॉस्ट मध्ये कोण फॅक्टरी ओव्हरहेड्स ऍड केल्यानंतर जी उत्तर येतं त्याला काय म्हणतात असा क्वेश्चन आहे. वर्क कॉस्ट म्हणतात का डायरेक्ट कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन का टोटल कॉस्ट? काय आन्सर आहे पहा. त्याला फॅक्टरी कॉस्ट म्हणतात, पण फॅक्टरी कॉस्ट ऑप्शनच नाहीये. फॅक्टरी कॉस्टला पर्यायी शब्द काय आहे? येस, व्हेरी गुड. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स गिव्ह ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मटेरियल कंट्रोल एम्स ॲट अचिव्हिंग इफेक्टिव्ह डॅश डॅश. मटेरियल कंट्रोलचा एम काय आहे? क्वालिटी कंट्रोल, मटेरियल सप्लाय, मटेरियल मॅनेजमेंट का मटेरियल अकाउंटिंग?
क्वालिटी कंट्रोल, मटेरियल सप्लाय, मॅनेजमेंट आणि अकाउंटिंग. काय वाटतं? ओके. मटेरियल कंट्रोलचा एम अचिव्हिंग, काय अचिव्ह करायचं? आपल्याला मटेरियलचं मॅनेजमेंट करायचं अचिव्ह, जेणेकरून मटेरियल आपल्याला शॉर्टही व्हायला नको आणि ओव्हर स्टॉकही व्हायला नको. मटेरियलचा स्टॉक झाल्यानंतर तो सांभाळावा लागतो. हे इकॉनॉमिकल ऑर्डरिंग क्वांटिटी मध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकला असाल, मटेरियल लेवल शिकलेला असाल. म्हणजेच मटेरियलचं मॅनेजमेंट करणं हे मेन एम आहे मटेरियल कंट्रोलचं. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर हियर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. बिन कार्ड इज रेकॉर्ड ऑफ डॅश डॅश ओनली. बिन कार्ड तुम्हाला माहिती आहे, स्टोअर कीपर प्रत्येक प्रकारच्या मालाजवळ जे कार्ड ठेवतो ते बिन कार्ड काय आहे याबद्दल तुम्हाला शॉर्ट नोट्स वगैरे बरेचशा आहेत. होया. बिन कार्ड मध्ये क्वांटिटी मेन्शन असते, कॉस्ट असते, व्हॅल्यू असते का एक्सपेन्स असतो? सगळं असतं. ते स्टोअर लेजर मध्ये असतं. स्टोअर लेजर मध्ये क्वांटिटी असते, कॉस्टही असते, एक्सपेन्स नसतो, व्हॅल्यूही असते. बिन कार्ड वरती फक्त व्हॅल्यू असते, लक्षात ठेवा. बिन कार्ड ऑप्शन सी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड ऑफ व्हॅल्यूइंग मटेरियल इश्यूज इन सुटेबल इन टाइम ऑफ डॅश डॅश. स्टोअर लेजरच्या तुम्ही 4 पद्धती शिकला असाल. फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजे फिफो, लास्ट इन फर्स्ट आउट म्हणजे लिफो, सिंपल एव्हरेज मेथड सॅम आणि वेटेड एव्हरेज मेथड बॅम. तर त्यातली फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड जी आहे ती कोणत्या वेळेला, कोणत्या टाइम मध्ये सुटेबल असते? ऑप्शन रायझिंग प्राइस मध्ये, फॉलिंग प्राइस मध्ये, फ्लक्च्युएटिंग प्राइस मध्ये का एव्हरेज प्राइस मध्ये? असा ऑप्शन माहीत गेस करतायत. ओके. लक्षात असू द्या. फर्स्ट इन फर्स्ट आउट फ्लक्च्युएटिंग प्राइसच्या वेळेला अडॉप्ट केली जाते, म्हणजे ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर हियर. ओके. आणि शेवटचा प्रश्न. हायर ऑफ स्पेशल प्लांट इज कन्सिडर्ड ॲज डॅश डॅश. कॉस्ट शीट बनवताना आपण हायर ऑफ स्पेशल प्लांट असा आपल्या प्रश्नामध्ये पॉइंट येतो. तो तुम्हाला कोणत्या घटकामध्ये टाकायचा आहे, कोणत्या वेळेला तो ऍड करायचा आहे? पर्याय पाहूया आपण. फॅक्टरी ओव्हरहेड मध्ये जातो का डायरेक्ट एक्सपेन्स मध्ये जातो, सेलिंग ओव्हरहेड मध्ये जातो का जनरल ओव्हरहेड मध्ये जातो? हायर ऑफ स्पेशल प्लांट मित्रांनो हा तुमच्या प्रोडक्शन साठी केलेला खर्च आहे, म्हणजे तो एक्सपेन्स आहे. आणि प्रोडक्शन साठी म्हणजे तो डायरेक्ट आहे. प्रोडक्शन झाल्यानंतर असतो तो इनडायरेक्ट एक्सपेन्स असतो. ओके. पहा ऑप्शन बी. यस, व्हेरी गुड आन्सर. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. 2-3 वेळा पहा. तुमच्या परीक्षेच्या वेळेला अवश्य पहा. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ अवेलेबल आहेत जे तुम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा कामी येणार आहेत. तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम.